ऐकणार आहोत. वाई चषकाची महिलांची फायनल तुमच्या समोर घेऊन येतोय. धन्यवाद. आगतम स्वागतम सुस्वागतम. स्वर्गीय मंगेश नारकर मित्रमंडळ आणि कार्यसम्राट, कार्यसक्षम, कार्यतत्पर, सेवाभावी, कार्यकुशल आणि लोकप्रिय नगरसेवक सन्माननीय अमेय अरुण घोले साहेबांच्या संकल्पनेतून साकार झालेला वाय चषक 2023 पर्व 13 आपण बघत आहोत. आणि आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि महिला गटाचा अंतिम सामना आपल्या डोळ्या देखत आता मात्र इथे सुरू होताना आपल्याला बघायला मिळणार आहे. आलेल्या तमाम क्रिकेट प्रेमी, क्रिकेट रसिक माईबाप जनतेचं पुन्हा एकदा मोस्ट वेलकम, सुस्वागतम, मनपूर्वक हार्दिक सहर्ष सोनेरी स्वागत. टीम युवा नुकतीच मात्र या स्पर्धेतून बाहेर पडली. आता मात्र या मेगा फायनलच्या सुरुवात होतीये. पहिल्या इनिंगला आपण जर पाहिलं तर नाणेफेकीचा कौल जिंकला होता तो टीम सेंचुरियनने, आणि टीम सेंचुरियनने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलाय आणि टीम जय भारतला मात्र इथे निमंत्रित केलंय प्रथम फलंदाजी करण्यासाठी. तर मॅचची होईल सुरुवात. मॅचचा होतोय श्री गणेशा. अगदी गणपती बाप्पाच्या गाण्यांसोबतच या ठिकाणी आपण या स्पर्धेची सुरुवात केली होती आणि आज या मेगा फायनलची ही सुरुवात करतोय. 4 ओव्हरचा हा सामना आहे आणि 4 ओव्हर मध्ये विविध 4 गोलंदाजांचा वापर करायचा आहे. वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. बोला गणपती बाप्पा. ऐश्वर्या, रिया आणि मिनल फलंदाजीसाठी मात्र जर आपण पाहिलं तर ऐश्वर्या आणि रिया एका बाजूला टीम जय भारत कडून, आणि गोलंदाजी मार्कवरती मिनल पहिलं षटक घेऊन गोलंदाजीसाठी सज्ज. पहिल्या चेंडूवरती एक धाव येते. मॅचची होते सुरुवात. पुलरलेनचा बॉल या वेळेला मात्र लॉंग ऑन क्षेत्रात दिशेनं मात्र इथे मिसफिल्ड होत आहे आणि बॉल निघून जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. फुल टॉस बॉल. हा बॉल मात्र पुन्हा एकदा जातोय एक टप्पा सीमारेषेच्या बाहेर. चुकीची दुरुस्ती. मेगा फायनलच्या सामन्याच्या दोन्ही टीमने तयार राहायचंय. आकुटप्प्याचा चेंडू, यावेळेला स्क्वेअर ड्राईव्हचा फटका. पुन्हा एकदा सुंदर फिल्डिंग पाहायला मिळते. एक एक धावा ही या अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये अगदी नवसंजीवनी मानल्या जाणाऱ्या या धावा मानल्या जातात. आपण बघतोय या एकेरी दुहेरी धावांनी मात्र आज कितकी चांगली मदत मिळवून दिली आहे सर्वच मॅचेस मध्ये. चौकारांसोबत मात्र एकेरी दुहेरी धावांनाही तितकंच महत्व दिलं गेलं. धावसंख्या मात्र जाणून घेऊया. एकावर एक 11 धावा. 5 चेंडूंचा खेळ मात्र पूर्ण झालाय या पहिल्या षटकातून. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. सलामीच्या जोडीमध्ये मात्र ऐश्वर्याने एक चौकार ठोकलाय तर रियाच्याही बॅटमधून एक चौकार आलाय. आणखीन एक फुल टॉस बॉल. शॉर्ट आर्म पूल केलाय. पूल मात्र इथे अनसक्सेसफुल. विकेटचं होईल पतन. जशी विकेट येईल जाऊया डीजे मास्टर कडे. ऐकूया.
अतिशय सुंदर क्रिकेट पाहायला मिळालं दोन्ही संघाकडून. एक विकेटही पटकावली गेली परंतु दोन चौकारही ते आलेले आपल्याला पाहायला मिळाले. संघाची धावसंख्या एक ओव्हर अखेरीस एक गडी बाद, एकावर एक 11 धावा. मेगा स्क्रीन समोरून जे प्रेक्षक उभे आहेत त्यांनी थोडस एकतर खाली बसून घ्या, नाही तर एका बाजूला सरकून घ्या. आतमध्ये खेळत असलेल्या खेळाडूंना आणि पंचांना सुद्धा धावसंख्या दिसू द्या. गोलंदाजी मार्कवरती श्वेता राठोड. पहिल्या ओव्हर अखेरीस एक गडी बाद 11. नवीन ओव्हरची सुरुवात. श्वेता राठोड बॉलिंग रनवे वरती. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन पंचांच्या उजव्या बाजूने कॅमेरामॅन कडून राईट आर्म राऊंड विकेटचा अँगल निवडलाय. सेकंड ओव्हरचा पहिला बॉल हाताळण्यासाठी सज्ज. स्ट्राईक वरती रिया, नॉन स्ट्राईक वरती उन्नती. आकुट टप्प्याचा बॉल या वेळेला मात्र हा पुल सक्सेसफुल होतोय. वन बाउन्स निघून जातोय. चेंडू सीमारेषेत गोलंदाजाला अँगल चेंज करायला कुठेतरी भाग पडलं. या अगोदर दोन्ही चेंडू आपण जर पाहिलेत तर राऊंड विकेटचा मारा आणि इथे मात्र या बॉलसाठी ओव्हर द विकेटचा मारा निवडला परंतु तो यशस्वी ठरलाय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते पॉइंट मध्ये. इथे मात्र खराब पिचिंग पाहायला मिळते. लाईन मात्र थोडीशी इथे भटकली जाते गोलंदाज श्वेता राठोड कडून. व्हाईट बॉलचा इशारा येतोय परंतु हा सुंदर फटका आहे आणि तितकीच चांगली फिल्डिंग बघायला मिळते. अगदी आपलं 100 नव्हे तर 110% देण्याचा प्रयत्न आज मात्र करतोय तो टीम सेंचुरियन. आउटस्टँडिंग फिल्डिंग, लाजवाब फिल्डिंग, एक्सिलंट फिल्डिंग, ट्रिमेंडस फिल्डिंग. फलंदाजी मधून मात्र आपण जर पाहिलं तर धावांची होते वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते 22 वर. 22 विथ द लॉस ऑफ 1. आणखीन एक वाईट बॉल इथे मात्र जुडला जाईल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 इथे मात्र लागू केला जातोय. पंच त्या ठिकाणी मात्र आपले दोन्ही हात जमिनीला समांतर करतायत. पुलर लेनचा बॉल त्यालाही मात्र पाठवलं स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड अलॉंग विथ द कार्पेट. 4 धावांसाठी धाबांवर अतिशय चांगली सुरुवात इथे मात्र होताना आपल्याला पाहायला मिळते. 2 ओव्हरचा खेळ समाप्त होतोय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर मात्र धावसंख्या झाली 14 धावा प्रति षटकाच्या सरासरीनं 28 धावा. बॅटिंग पॉवर प्ले इथे मात्र स्वीकारलाय त्यामुळे क्षेत्ररक्षणावर कुठेतरी बंधनं घातली जातील. थोडासा निर्बंध लावला जाईल. थोडंसं क्षेत्ररक्षण आळ्यामध्ये आणण्याचा प्रयत्न होईल आणि त्यानंतर मात्र फलंदाज इथे कुठेतरी जास्तीच्या धावा ज्या आहेत त्या ओव्हर मधून जमवण्याचा प्रयत्न करतील. एका बाजूला बघतो जय भारत तर दुसऱ्या बाजूला सेंचुरियन. नाणेफेकीचा कौल सेंचुरियन संघाने जिंकला होता आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलेला असताना एक चांगली सुरुवात जय भारत संघाच्या फलंदाजांकडून. मैदानाच्या आतमध्ये रिया आणि रिया सोबत मात्र उन्नती. रियाच्या फलंदाजीकडे आपण जर लक्ष टाकायचं झालं तर 10 चेंडूत वैयक्तिक 24 धावांवरती बॅटिंग करते आणि अजूनही 2 ओव्हरचा खेळ मात्र शिल्लक आहे या इनिंग मधला. एक चांगली सरासरी याच सरासरीने जर धावफलक पुढे घेऊन जात राहिले या दोन्ही बॅटर्स तर आपण पाहिलात तर जवळपास एक 50 ते 55 धावांपर्यंत मजल गाठली जाऊ शकते. आणि आतापर्यंतचा महिलांच्या संघांचा एक हायएस्ट स्कोर इथे उभारण्याची संधी आज जय भारत संघाकडे आहे.
आणि तो सुद्धा मेगा फायनलच्या सामन्यामध्येचा विक्रम त्यांच्या नावावरती नोंद केला जाईल. परंतु अजूनही 2 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. नवीन ओव्हरसाठी मात्र प्रेरणा येते गोलंदाजी मार्कवरती. सेंचुरियन टीम मात्र तिथे प्रयत्नशील आहे. विकेट कसे पटकवायचे याकडे त्यांचं लक्ष आहे. निर्धाव चेंडू कसे हाताळायचे त्याकडे त्यांचं लक्ष आहे. त्यामुळे सातत्यानं क्षेत्ररक्षणात बदल केला जातोय. बॅटिंग पॉवर प्लेचं हे षटक प्रेरणाच्या हातामध्ये. चेंडू क्रमांक 1 घेऊन रिया साळुंकेसाठी पहिला बॉल. ओव्हर द विकेटचा मारा. फुल टॉस चेंडू. कव्हर ड्राईव्हचा फटका बघायला मिळतोय. आणि आज या एक्स्ट्रा कव्हरवर असलेल्या क्षेत्ररक्षकीने काय जबरदस्त फिल्डिंग केली आहे. हिची फिल्डिंग आवडली असेल तर तिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या प्रेक्षकांकडून झाल्या पाहिजेत. मगाचपासून 4 ते 5 वेळेला बॉल तिच्या दिशेने आलाय, परंतु तिने मात्र एकही चेंडू आपल्या हातातून जाऊ दिलेला नाहीये. यावेळेला एक अतिरिक्त रन. स्वैर चेंडूची घोषणा. अवांतर धाबेत वाढ. धावसंख्या अगदी जलद गतीने पुढे सरकते. जय भारत संघ अगदी चांगल्या फॉर्म मध्ये बघायला मिळतात दोन्ही बॅटर्स. यावेळेला सुंदर फटका. मिस टाइम जरूर आहे. शॉर्ट मिड विकेट मध्ये मात्र तिथे फिल्डर नव्हते. मिड विकेट मध्ये मात्र डीपला फिल्डर तैनात असताना एक धाव तर अगदी सहजतेने पूर्ण केली. दुसऱ्या धाबेची कोणती संधी त्या ठिकाणी नाहीये. एका धाबेवर समाधानी. स्ट्राईक रोटेट होते. पुन्हा एकदा स्ट्राईकवर रिया साळुंखे. धावसंख्या मात्र 31. एक गडी बाद. यावेळेला परफेक्ट यॉर्कर लेन चेंडू होता. धाव घेण्याची संधी दिलेली नाहीये. 3 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. प्रेरणाने मात्र एक चांगलं षटक हाताळायचा मानस केलाय. कमीत कमी धावा कशा खर्च करता येतील याकडे मात्र त्यांचं लक्ष आहे. बॅटिंग पॉवर प्ले मध्ये सुद्धा आपण जर लक्ष टाकलं तर 3 चेंडूंमध्ये अवघ्या 3च धावा. एक वाईट बॉल आणि त्यामध्ये 2 सिंगल आलेत. फुल टॉस बॉल ऑन साइडला भिरकावून दिलाय सीमारेषेच्या दिशेने. आणखीन 4 धावा. आणखीन एक चौकार. गाठेल आणि ती मात्र आणि ओव्हरची होते समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 1 गडी बाद. 13 धावा प्रति षटकाच्या सरासरीनं 39 धावांवर. शेवटचं एक षटक आता मात्र फलंदाजी करणाऱ्या म्हणजे जय भारत संघाच्या रिया आणि उन्नतीच्या हातामध्ये आहेत 6 चेंडू. आणि या 6 चेंडूंमध्ये मात्र आता पाहूया किती धावा त्या जमवू शकतील. शेवटची ओव्हर कोणाच्या हातामध्ये मात्र सोपवली जाते हेही जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे. कारण सुरुवातीच्या 3 ओव्हरमध्ये अगदी जलद गतीने धावा जमवल्यात. त्यामुळे या शेवटच्या ओव्हरमध्ये आता मात्र किती धावा जमवतील. कारण दोन्ही बॅटर जे आहेत त्या अतिशय चांगल्या पद्धतीने सेट झालेत. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर आता खेळपट्टीवर त्यांचे पाय रोवले गेलेत. त्यामुळे विचार आपण करतोय की जास्तीच्या धावा येतील. परंतु सेंचुरियन संघाच्या गोलंदाजांना सुद्धा इथे कुठेतरी या धावसंख्येवर लगाम लावावी लागेल. राणी येते शेवटच्या ओव्हरसाठी अराउंड द स्टम्प्स. आणि राणीने मात्र इथे हवेत फटका खेळलाय. प्रेक्षकांना विनंती आपण बॉल पकडू नका प्लीज. तर आपण जर पाहिलात तर पहिला बॉल राणीचा त्यावर मात्र तिथे उन्नतीची विकेट आलेली आपण बघितली. आणि उन्नतीच्या जागेवर मात्र फलंदाजीसाठी अफरीन. राणीच्या खात्यामध्ये पहिल्याच बॉलवर सफलता आहे. यश मिळालंय. विकेट पटकावली आहे. आणि नवीन फलंदाज अफरीन.
एक स्लोअर वन डिलिव्हरी, स्क्वेअर ड्राईव्हचा फटका, फिल्डर उपस्थित नाहीये, बॉल निघून जातोय सीमारेषेच्या पलीकडे. फटकेबाजी इथे मात्र डगआउट मधून येतानाच सेट होऊन आल्यासारखी वाटली आफरीन. आल्या आल्या पहिल्याच बॉलवर चौकार. आडव्या बॅटनं या वेळेला मात्र डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकाच धावेवर समाधानी राहावं लागेल. धावसंख्या मात्र अतिशय जलद गतीने पुढे सरकली. एका चांगल्या स्थितीमध्ये हे धावफलक पाहायला मिळतं जय भारत संघाचं. 14 धावा धावफलकावर, 44 धावा धावफलकावरती आणि मात्र आता शेवटचे 3 चेंडू या चौथ्या षटकातले शिल्लक. 2 गडी बाद, 44. आणखीन एक आखूट टप्प्याचा बॉल, त्याला मात्र दिशा दाखवली आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. ओहो, काय फिल्डिंग केली आहे. या फिल्डिंग साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. पुरुषांना लाजवेल अशी ही फिल्डिंग आहे. व्हॉट अ फिल्डिंग, व्हॉट अ फिल्डिंग. आपल्या मेगा स्क्रीनवर ॲक्शन रिप्ले आपण बघू शकता या फिल्डिंगचा. रेफरल रिव्ह्यू घेतलाय. आमचे टीव्ही अंपायर मात्र याची पडताळणी करतील. हा चौकार आहे, परंतु प्राचीसाठी एकदा जोरदार टाळ्या पुन्हा एकदा होऊन जाऊ द्या. काय प्रयत्न केलाय, काय एफर्ट्स लावले तिने हा बॉल अडवण्यासाठी. बॉल हातात असताना तिचा एक पाय जो आहे तो कुठेतरी बाउंड्रीच्या बाहेर होता. त्यामुळे पंचांनी मात्र याची पडताळणी करून मात्र हा चौकार घोषित केलाय. धावसंख्या पुढे सरकते 48 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असताना मात्र इथे आणखीन एक बाउंड्री. शेवटचा बॉल आता मात्र इनिंगचा शिल्लक आहे. 52 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. जय भारत. शेवटच्याही बॉलवर बॉल पाहायला लागलाय गोलंदाजाच्या. पाठीमागे फिल्डर बॅकअप साठी आले आहेत. रनआउटची संधी इथे मात्र 1 धाव तर पूर्ण केली. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद. 3 गडी बाद मात्र धावसंख्या होते 53. जिंकण्यासाठी मात्र सेंचुरियन टीमला 54 धावांची आवश्यकता. मोबदल्यात पहिल्या 4 ओव्हरमध्ये फलंदाजी करत असताना जय भारत संघाने बनवले 54 धावांचं टार्गेट. आणि हे टार्गेट मात्र जर आपण पाहिलं तर पूर्ण करण्यासाठी मध्यानामध्ये मात्र आपण मेगा फायनल साठी दोन्ही टीमला रेडी राहण्याची विनंती करतोय. महाअंतिम सामना या वाय चषकाचा 13व्या पर्वाचा महाअंतिम सामना जो आहे तो या मॅच नंतर आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि त्या दोन्ही मेगा फायनलिस्ट टीमला मी विनंती करतोय की आपण मेगा फायनलच्या टॉस साठी आता मात्र रेडी राहायचंय. रॉयल फॅम स्पोर्ट्स मुंबई आणि आदित्य इलेव्हन सत्यविनायक कामोठे यांच्यामध्ये मात्र वाय चषक 2023 सीझन 13 चा मेगा फायनलचा सामना जो आहे तो काही क्षणातच आपल्या भेटीसाठी आम्ही घेऊन येणार आहोत. तत्पूर्वी या दोन्ही टीमच्या कर्णधारांना सर्व खेळाडूंना विनंती आहे आपण टॉस साठी रेडी राहा.
थोड्याच वेळात आपण मॅचचा टॉस करणार आहोत मैदानाच्या आतमध्ये ही मॅच संपल्यानंतर आणि त्या मॅचच्या टॉस साठी आपण रेडी राहायचंय. जसजशी मात्र ही संध्याकाळ आता मात्र या मेगा फायनल कडे वळेल. महिलांचा मेगा फायनलचा सामना तर सुरू आहे, परंतु यानंतर ज्या क्षणाची ज्या सामन्याची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतात, तो खुल्या गटातील दोन संघांमधला महाअंतिम सामना जो आहे थोड्याच वेळात आपण या मैदानावरती रंगताना पाहणार आहोत. आणि तो सामना असेल रॉयल फॅम स्पोर्ट्स मुंबई विरुद्ध आदित्य 11 सत्यविनायक कामोठे या दोन टीम मध्ये. 54 धावांचा पाठ मात्र या मेगा फायनल साठी या महिलांच्या सामन्यासाठी पारितोषिक काय काय ते पाहून घेऊया ही सेकंड इनिंग सुरू होण्यापूर्वी. महिलांचा प्रथम क्रमांक विजेता संघ जो असेल, अंतिम विजेता संघ जो असेल त्याला 25,000 रुपये रोख रक्कम आणि आकर्षक असा वाय चषक 2023. त्याचबरोबर द्वितीय पारितोषिक 15,000 रुपये रोख रक्कम आणि आकर्षक असा वाय चषक 2023 सोबतच मालिका वीरासाठी एक आकर्षक अशी स्मार्ट LED टीव्ही, त्यासाठी मात्र स्वर्गीय सौ शारदा अरविंद चव्हाण आणि त्याचबरोबर सकलेने डिजिटल अखिल शाहू आणि त्याचबरोबर गणेशजी देसाई यांचं विशेष सहकार्य. चोपन्न धावांच्या पाठलागाला मात्र सुरुवात होते टीम सेंचुरियन कडून. प्रेरणा श्वेता सलामीच्या जोडीमध्ये आहे. पहिलं षटक ऐश्वर्याच्या हातामध्ये. व्हाईट बॉलने होते मॅचची सुरुवात, व्हाईट बॉलने होते इनिंगची सुरुवात. चांगला फटका इथे बघायला मिळतोय. फिल्डर उपस्थित आहे. एकच धाव मात्र घेतली जाईल. या महिलांच्या तिसऱ्या पर्वाच्या मेगा फायनलचा अंतिम विजेता कोण ठरणार आहे बघूया. इथे मात्र काय घडतंय, वन बाउन्स मात्र बॉल जातोय. लॉफ्टेड शॉट 4 धावांसाठी. वाय चषक आमच्या डीजे मास्टर कडून मात्र IPL थीमचे हे पुणेरी ढोल वर्जन आपण ऐकलात. मुंबईमध्ये आहात, पुणेरी ढोलचा आवाज तर ऐकायला आला पाहिजे. ढोल ताशे वाजतीलच, टाळ्या वाजतील, शिट्ट्या वाजतील, पिपाण्या वाजतील, डीजे वाजेल. मगाशी ढोलही वाजताना आपण ऐकला. कारण हा आहे वाय चषक. इथे चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये विकेटचं होतंय पतन. खेळाडू बाद. प्रेरणा रनआउट होतीये. नवीन फलंदाज मनीष येते मैदानावर. चेंडू मात्र या ओव्हर मधले पूर्ण होत आहेत ते 4. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. पहिल्या षटकातून एक मोठं टार्गेट. 4 ओव्हर मध्ये 54 धावा. गेल्या 4 दिवसांमध्ये पुरुषांनाही जे शक्य झालं नाही ते आज या महिलांनी करून दाखवलंय. 4 ओव्हर
आणखीन एक विकेट, आणखीन एक बॅटर आउट. नवीन फलंदाज सपना येते मैदानाच्या आतमध्ये. दोन फलंदाज जे आहेत ते रनआउट झाले आहेत, प्रेरणा आणि श्वेता. सलामीची जोडी पूर्णपणे तुटली आहे. आता मात्र मनीष आणि सपनाच्या खांद्यावरती जबाबदारी आहे या मॅचला पुढे घेऊन जाण्याची. दरम्यान इथे मात्र आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या अवघ्या 6 धावांवर 2 गड्यांच्या मोबदल्यात. जय भारत विरुद्ध सेंचुरियन असा हा वाय चषक 2023 सीझन 13चा महिलांचा मेगा फायनलचा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेला बघणार आहोत. आणि या मॅच नंतर ज्या सामन्याची आपण सर्वजण उत्सुकतेनं आतुरतेनं वाट पाहत होता तो सामना आपल्या समोर रंगेल. तो सामना म्हणजे रॉयल फॅम स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरोधात आदित्य 11 सत्यविनायक कामोठे. नीलमच्या हातामध्ये दुसरी ओव्हर सोपवली जाते. जय भारत संघ मात्र आज फ्रंट फूट वर आहे, कारण पहिल्या ओव्हर मधून अवघ्या 6 धावा आणि धावसंख्येचा एक प्रकारे हा उच्चांक आहे. तसं पाहिलं गेलं तर फक्त महिलांसाठीच नाही तर संपूर्ण स्पर्धेतला, कारण 4 ओव्हर मध्ये 53 धावा आज पुरुषांनी बनवता आलेल्या नाहीयेत. सुंदर फटका इथे मात्र स्ट्रेट इन टू दी बास्केट. सेफ हँड्स मध्ये बॉल पकडला जातो. फलंदाज एका मागोमाग एक मात्र विकेटचं पतन होत आहे. नीलमच्याही खात्यामध्ये मात्र सफलता. माही येते मैदानावर. कव्हर ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. स्ट्रेट बॅटेड स्ट्रोक खेळला होता. धाव घेण्याची मात्र गरज समजली नाही. तिथे मात्र रिस्क घेत नाहीयेत, धोका पत्करत नाहीयेत. थोडस आता मात्र शांत राहतील. स्ट्राईक कुठेतरी स्वतःकडे घेण्याच्या प्रयत्नामध्ये दिसतील, कारण नवीन ओव्हरची सुरुवात झाली आहे. अजून बरेच चेंडू आहेत. इथे मात्र फ्रंट फूट वर येऊन काय क्लासिकल फटका, काय अंदाज पाहायला मिळाला हा फटका खेळत असताना. अगदी कॉपी बुक स्टाईल फटका, अगदी क्रिकेटच्या हा पुस्तकातला फटका आपल्याला बघायला मिळतोय. या एका कव्हर ड्राईव्ह सोबत मात्र धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते. नो बॉल नंतर हा एकेरी धाबेचा यशस्वी प्रयत्न आहे. 8 धाबा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा यॉर्कर लेन डिलिव्हरी होती. स्टेप आउट होऊन खेळण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र एकच धाव तिथे येते. तीन विकेट सोबत 9 धावा आतापर्यंत. पुन्हा एकदा मात्र कव्हर ड्राईव्हच्या प्रयत्नामध्ये पाहायला मिळाली. या वेळेला मात्र बॅट अँड पॅड मधून बॉल निघतोय आणि जातोय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडून होते सांगता. 1.4 षटकांचा खेळ इथे पूर्ण होतोय. या वेळेला आडव्या बॅटनं यू मिस अँड आय विल डेफिनेटली हिट. चार विकेट्स आतापर्यंत गमावलेत सेंचुरियन टीमने. नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फिल्डिंगचा निर्णय मात्र स्वीकारला होता.
तो निर्णय मात्र कुठेतरी दिसतोय, कारण ही मॅच जी आहे ती सध्याच्या स्थितीला जय भारत संघाच्या बाजूने जास्त उत्तर देताना दिसते. पारडं थोडस जड दिसतंय ते जय भारत संघाचं. दरम्यान होते ओव्हर नंबर 2च्या या 5व्या चेंडूची समाप्ती. यानंतर आता नो बॉलचा इशारा आहे. अबाउट द वेस्ट साठी हा नो बॉल. शेवटचा चेंडू स्टेप आउट झाले आहेत. ऑन साइडला मात्र ऑन ड्राईव्ह सोबत एक सिंगल धाव तर पूर्ण केली गेली आणि या सिंगल धावेसोबत दुसऱ्याही धावेचा प्रयत्न. ओव्हर थ्रो होतोय. फिल्डर तिकडे मात्र मिसफिल्ड करतायत, फंबल होत आहेत आणि सातत्याने ते प्रयत्नशील आहेत फलंदाज. 3 धावा धावून पूर्ण केले आहेत आणि या 3 धावांसोबत होते दुसऱ्या ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या या 3 धावांसोबत जाऊन पोहोचते ती 13 धावांवर. 4 विकेट सोबत 13 धावा टीम सेंचुरियन्सच्या खात्यामध्ये. परंतु सामना अजून बराच दूर आहे. नीलमने सुंदर गोलंदाजी केली आहे. 2 विकेट्स तिने पटकावली आहेत. 7 धावा खर्च केल्यात. आता मात्र उर्वरित 12 चेंडू हातामध्ये शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी जवळपास 41 धावांची अजून गरज. 12 चेंडू 41 धावांचं समीकरण म्हणजे जवळपास 20.5 धावा प्रति षटकाच्या रिक्वायर्ड रन रेटची आवश्यकता आहे. ती मात्र टीम सेंचुरियनला हा सामना जिंकण्यासाठी. इतकं सोपं नाहीये, परंतु अशक्यही नाहीये. प्रयत्न करावे लागतील. एका ओव्हरमध्ये 5 चौकार ठोकणं या मैदानावरती कधी कोणाला जमलेलंही नाहीये या 5 दिवसांमध्ये. ते इथे आज करून दाखवावं लागेल टीम सेंचुरियनला. कारण दुसऱ्या बाजूने टीम ओ काय कॅच पकडलाय. अगदी हवेत लटकणारा बल्ब हाताने उडी मारून काढल्यासारखा भास झालाय. काढतो ना तसा हा कॅच या ठिकाणी पाहायला मिळतोय. पाच विकेट्स 13 धावा. ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होतोय. ऑन ड्राईव्ह सोबत एक धाव तर अगदी सहज पूर्ण केली जाईल. तिसऱ्या ओव्हरची ही सुरुवात जी आहे ती विकेटनी झाली. दुसऱ्याही ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवर विकेट आली होती. त्यानंतर एक सिंगल रन. हवेत फटकाच खेळलाय, फटका फसलाय. विकेटचं होईल पतन. विकेट सोबत ऐकूया एक सुमधुर संगीत आणि काही क्षणातच परत येऊया. नवीन फलंदाज 6 फलंदाज जे आहेत ते बाद झालेत. 6 विकेट्स गमावलेत सेंचुरियनने. अवघ्या 14 धावा त्यांच्या खात्यामध्ये. अजूनही हा सामना जिंकण्यासाठी 40 धावांची आवश्यकता आहे. चेंडू मात्र हातामध्ये शिल्लक आहेत ते 9. रन मिळणार नाही ते. चांगला बॉल पाहायला मिळतोय. गोलंदाज मानसीच्या माध्यमातून सुंदर गोलंदाजी. 2 विकेट्स आतापर्यंत तिच्याही खात्यामध्ये. 4 चेंडूंचा खेळ पूर्ण. या वेळेला व्हाईट बॉलचा इशारा. एक चांगली ऍक्शन मात्र या गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळते. अँगल मात्र चेंज केला या व्हाईट बॉल नंतर, कारण लेग टर्न करतायत, लेग ब्रेक करतायत, त्यामुळे हा व्हाईट बॉल आला. त्यामुळे अँगल चेंज केलाय. राऊंड विकेटचा मारा, परंतु आता मात्र डाऊन द लेग साइड चाललाय चेंडू. आणखीन एक अतिरिक्त रन इथे धावफलकावरती. आणखीन एक व्हाईट बॉल येतोय गोलंदाज मानसीच्या ओव्हर मधला.
परंतु हा चांगला चेंडू होता. बॅट आणि पायाच्या मधून मात्र निघून जातोय पाठीमागे विकेट किपरच्या दिशेने. धाव घेण्याची कोणतीही संधी मात्र तिकडे दिलेली नाहीये. टीम सेंचुरियन आज मात्र ज्या पद्धतीने जय भारत संघाने पहिल्या बॅटिंग करत असताना 53 धावा बनवल्या, त्याच वेळेला कुठेतरी हा मॅचचा विजेता कोण ठरणार हे कुठेतरी दिसून आलं होतं. परंतु आणखीन एक संधी होती सेकंड इनिंग मध्ये. 54 धावा 4 ओव्हर मध्ये बनवणं. आज गेले 4 दिवस आणि आजचा 5वा दिवस. पुरुष गटाचेही आपण जर सर्वच्या सर्व सामने पाहिलेत तर 5-5 ओव्हरच्या मॅचेस किंवा 6-6 ओव्हरच्या मॅचेस झाल्या, त्यामध्येही 50 आणि त्या अधिकच्या धावा ज्या आहेत त्या खूप कमी वेळा पाहायला मिळाल्या. परंतु आज या फक्त 4 ओव्हरच्या मॅच मध्ये 53 धावांची मजल गाठली या महिलांच्या जय भारत संघाने. त्याबद्दल त्यांचं एक विशेष कौतुक, त्याबद्दल त्यांचं एक विशेष अभिनंदन. विजयाच्या अगदी उंबरट्यावर उभा असलेला संघ बघतोय आपण, तो म्हणजे जय भारत. 25,000 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक अंतिम विजेत्या संघाला या महिलांसाठी, आणि त्याचबरोबर एक भव्य करंडक. पॉवर प्लेचं षटक. शेवटची ओव्हर, मॅन्डेटरी पॉवर प्लेची ओव्हर सविताच्या हातामध्ये आहे. कर्णधार आहेत. आज संघ कुठेतरी विजयाच्या उंबरट्यावर असताना एक आनंद तर असेलच, कारण वाई चषक सारखी स्पर्धा, मगाशीच त्यांनी सांगितलं, अशी स्पर्धा आम्हाला खेळायला मिळते, एक चांगला प्लॅटफॉर्म मिळतो आणि ती स्पर्धा आम्ही यावर्षी जिंकतोय. सुंदर फिल्डिंग, अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि विकेटचं पतन. शेवटचे 4 चेंडू शिल्लक, एक चौकार, एक विकेट सविताच्या खात्यामध्ये. लोअर फुल टॉस बॉल स्वीप केलाय, काव कॉर्नर मध्ये चाललाय. फिल्डिंग चांगली आहे. इथे मात्र आणखीन एक विकेट पटकावण्याची संधी होती, परंतु चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, गुड रनिंग बिटवीन द विकेट. तो तितका वेगवान नव्हता, त्यामुळे ही दुसरी धाव पूर्ण केली गेली टीम सेंचुरियनच्या फलंदाजांकडून. फुल टॉस बॉल, इथे फटका फसलाय आणि फलंदाज तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसलाय. विकेट येते. ऐकूया एक सुमधुर संगीत. सेलिब्रेशन आता मात्र थोड्याच वेळात आपल्याला बघायला मिळणार आहे. शेवटची विकेट आहे आणि शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. सेंचुरियन की जय भारत, तसं बघायला गेलं तर अगदी आता औपचारिकता शिल्लक राहिली आहे या मॅच मध्ये, आणि ती फॉर्मॅलिटी मात्र गोलंदाजाला पूर्ण करायची आहे. आणि यासोबतच जय भारत स्पोर्ट्स क्लब वाईच्या
धन्यवाद. अभिनंदन आहे टीम जय भारत नावातच जय आणि जय जयकार झालाय. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. हार्ड लक टीम सेंचुरियन आपण देखील फाईट दिलात. खूप चांगली टीम सर्व टीम्सने मात्र जे आमच्या महिला भगिनी 8 संघ ज्या इन्व्हॉल्व्ह झाल्या मंगेश नारकर मित्रमंडळातर्फे सर्व टीमचा अगदी मनापासून आभार आहे. असंच नेहमी दरवर्षी तुम्ही इकडे या, खेळा, एन्जॉय करा. सहकार नगर वडाळ्याच्या ह्या ग्राउंडवरती नक्कीच आम्ही देखील इच्छुक असू दरवर्षी तुम्हाला पाहायला आणि दरवर्षी चांगल्या उमेदीने ह्या इकडे खेळण्याकरिता.